नाही, आदरणीय पवार साहेब, माननीय प्रताप काका पवार आणि राजेंद्र पवार या तिघांच्या दूरदृष्टीतून बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि आमच्या ह्या सगळ्या टीमच्या प्रयत्नातून AIचं मोठं काम गेले 1.5-2 वर्ष चाललेलं आहे. त्याला प्रचंड यशही आलेलं आहे. मागे आत्ता मायक्रोसॉफ्टचे 70 सायंटिस्ट, भारतातले अनेक सायंटिस्ट आणि इंटरनॅशनल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे अनेक सायंटिस्ट हे बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AIवर शेतीमध्ये प्रचंड जे होणारे बदल आहेत ह्याच्यात कार्यरत आहेत. ह्याच्याबद्दल सत्या नडाल यांनी ट्विटही केलं होतं आणि इलॉन मस्कनी ते रिट्विटही केलं होतं आणि त्याची नोंदही त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे जगामध्ये होणारे बदल जे तंत्रज्ञानात होत आहेत तो जो धागा गेले 6 दशकं आदरणीय पवारसाहेबांची दूरदृष्टी, त्याच्यामुळे AIमध्येही बारामतीमध्ये आज प्रचंड काम होतं आहे आणि विद्याप्रतिष्ठान संस्थेमध्येही ते काम आता एक वेगळी लॅबही होते, एक वेगळी बिल्डिंग आणि कोर्सेस करण्याचा प्रयत्न विद्याप्रतिष्ठान करते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आहेत. मात्र शारदा प्रांगणमध्ये अहिल्याबाई होळकर यांचा कार्यक्रम त्या ठिकाणी मला नाही माहिती, त्यांना विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल. सुनेत्राताई पण आपलं भाषण साहेबांचं भाषण होण्यापूर्वीच निघून गेल्या, काही सांगून आपल्याशी चर्चा झाली. सगळ्या गोष्टी काय सांगायच्या नसतात कॅमेरामध्ये, काही गोष्टी पर्सनल असतात की नाही. स्विस बँकेमध्ये जे भारतीयांचा जो पैसा तो 37,000 कोटी रुपयाचा असल्याचं एकंदरीत अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे. कसं पाहता एकंदरीत या बँकिंग सिस्टीममुळे हे सगळं घडलेलं आहे? नॉट एट ऑल. ह्या गोष्टी माहितीच होत्या आम्हाला. तुम्हाला आठवत असेल जेव्हा हा नियम कायदा केला होता तेव्हा भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक, खासदार स्वतः म्हणले होते की स्विस बँकेचा पैसा हा भारतात येणार नाही. हे मी म्हणत नाही आहे, हे भारतीय जनता पक्षाचे खासदार ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये बोललेले आहेत. त्याच्यामुळे स्विस बँकेतले भारतीय लोकांचे पैसे हे भारतात परत येत नाही आहेत ह्याच्यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही. कारण का पॉलिसी डिसिजन होता, आपली ट्रीटी नाही आहे, खूप गोष्टी आहेत. तेव्हा आम्ही हे सगळं पार्लमेंटमध्ये बोलले, त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. हे बघा, लोक ठरवतात. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोक ठरवतात काय करायचं ते, आणि आम्ही ब्रँड म्हणून नाही आहोत, आम्ही ह्या राज्यात सेवा करण्यासाठी आलेलो आहोत. मला असं वाटतं शिक्षणाची धोरणाबद्दल हे खूप गांभीर्याने झालं पाहिजे. हा काही तुमचा आणि माझा डिबेट नाही आहे. जे पॉलिसी मेकर्स आहेत, ते तज्ज्ञ आहेत, जे शिक्षक आहेत, जे पालक आहेत, स्टेक होल्डर्स ज्यांना आपण म्हणतो, हा स्टेक होल्डर्सनी चर्चा करून घ्यायचा निर्णय आहे. हा काही राजकीय विषय नाही हो, हा अतिशय गंभीर विषय आहे. त्याची चर्चा अशी होऊ शकत नाही. त्याच्यावर बसून तज्ज्ञांची चर्चा करून त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे. हे बघा, प्रत्येकाला ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे ना. मला कसं माहिती असेल त्यांच्या आघाडीचा काय, त्यांची युती आहे का काय, त्याचा अंतर्गत प्रश्न आहे ना, आपला थोडी आहे. आपण कशाला प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचं. आम्ही राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, सारखं दुसऱ्याच्या घरात डोकवण्यासाठी नाही. हा नात्याचा विषय नाही, जबाबदारीचा विषय. मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायचं हे महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवणार. हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. अशाच व्यक्तीने याचं मुख्यमंत्री व्हावं जो महाराष्ट्राला देशात एक नंबर होईल, हे सातत्य आहे. मग कोणीही असू दे, त्यांनी महाराष्ट्राला देशात एक नंबर व्हावं. कुणाचंही राज्य असावं, कोणीही व्यक्ती ती असावी. विचार करून उत्तर देईन, डेटा करून. अजितदादांनी काल एक विधान केलेलं आहे की मालेगाव सहकारी साखर कारखान्यात पॅनल टू पॅनल निवडून द्या आणि विकास करू. प्रत्येकजण हे बोलते, प्रत्येकजण मतं मागताना हेच म्हणणार ना, पॅनल टू पॅनल मतदान करा. इट इज ऑब्वियस. त्यांच्या भाषणाची स्टाईल सगळ्या महाराष्ट्राला माहिती होतं, त्याच्यात नवीन काय.
काही एआयच्या माध्यमातून बारामतीमध्ये काही कंपनी येतील का नाही? 100% त्या तंत्रज्ञान होणारच नाही. ह्याच्या AI मधून प्लेसमेंट्स पण होतील आणि दरवेळीच कंपनी लागणार नाही. कदाचित इथून डेटा नाही डेटा सेंटरचं काम इथून येऊ शकतं. आणि बाहेर जायचे कसं आहे तुम्हाला सांगू मी खरं, मी असल्या बाबतीत खूप लिबरल थिंकिंग आहे. म्हणजे आता माझी मुलं काहीतरी स्पेशलिस्ट शिकण्यासाठी दुसऱ्या गावात गेली तर त्याच्यात काही नुकसान नाही, कारण का तंत्रज्ञानाच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी असू शकत नाही. जगात एकच आहे, 10च IIT आहेत आणि एकच हार्वर्ड आहे. पण आपल्या बारामतीसाठी काही नवीन नाही त्या होतील ना, इव्हॉल्व होते. इट्स नॉट अबाउट होप, इट्स अबाउट व्हाट यू वांट टू ड्रीम ऑफ. तुमको तय करना है कि तुमको समुंदर की मछली बनना है की नहीं. दॅट चॉईस इज योर्स. काही करू शकता. इट्स अप टू द चिल्ड्रन. आणि बारामतीत राहून तुम समुंदर की मछली बन सकते हो. काय प्रॉब्लेम आहे. आता तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे, झूमवरून इथून आपण अमेरिकेशी बोलू शकतो. त्याच्यामुळे लोकेशन डझंट मॅटर एनीमोर. आता इथे मी बोलते ते सगळे चॅनल लाईव्ह दाखवत आहेत. तंत्रज्ञान, त्याच्यामुळे लोकेशन कोई मायने नाही रखता. अभी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जो आहे त्यावरती एक उच्चाधिकार समिती नेमली गेली. त्याचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आहेत, तर शरद पवार साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे तिघांचा एका समितीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. काय खरं तर अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. काय अपेक्षित आहे? नाही, हा प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारायला पाहिजे, कारण का समिती त्यांनी गठीत केली आहे. त्यामुळे त्यांनी काय विजन आहे, का कमिटी मेंबर घेतले, ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. मी कसं देणार. पवार साहेब पण त्यामध्ये आहेत असेल, मला नाही माहिती याचा. तो आता निर्णय जो काय घेतला आहे तो जे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे त्यांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना. सरकार आले आता निवडणुका समोर येतात, पार्श्वभूमीवर त्यांनी आता अजून परत एकदा पक्ष फोडाफोडीपेक्षा लोकांना घेण्यात जास्त रस आहे. कसं बघता सगळं, कारण गेल्या अनेक दिवसापासून मी तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्रात पक्ष बदल, विचार बदल हे मी समजू शकते, पण काल लोकसत्तामध्ये एक रघुनाथजींनी आर्टिकल वाचले. माझी विनंती राहील प्रत्येकाने ते आर्टिकल वाचलं पाहिजे, कारण का ज्या पद्धतीने काही लोकांचे प्रवेश घ्यायचा अधिकार प्रत्येकालाही लोकशाही आहे, पण कुणाचा प्रवेश कोणी घ्यायचा किंवा कुठल्या व्यक्तीबद्दल आहे हे प्रचंड अस्वस्थ करणारं आहे. आणि खरंच भारतीय जनता पक्षावर मी टीका करत नाही आहे. आता त्यांनी कुणाला घ्यायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण तो एक सुसंस्कृत पक्ष होता. मी त्यांचं खूप जवळून काम दिल्लीत पाहिलेलं आहे. सुषमा स्वराज असतील, अरुणजी असतील आणि अटलजींना आम्हीही नेता मागतो, जरी ते भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते असले तरी. मी स्वतः नेहमी अरुणजी आणि सुषमाजींबद्दल कौतुकाने बोलते, कारण आम्ही पार्लमेंटमध्ये खूप शिकलो आहे त्यांच्याकडून. पण ज्या पद्धतीने परवाचा प्रवेश झाला आणि कालच्या लोकसत्तामधलं रघुनाथजींचं ज्या लेख आहे तो जरूर प्रत्येक माणसानी हा वाचला पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने वाचून आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण कुठल्या लोकांना कधी घेतो आणि का घेतो, हे खरंच समाजासाठी योग्य आहे का. फक्त जिंकण्याच हा निर्णय असूनच आपण समाजाला काय दिशा देतो याचं आत्मचिंतन करण्याची सगळ्याच पक्षांना वेळ आली आहे. सुधाकर बडगुजरांचा प्रवेश झाला, मात्र त्यात आर्टिकल वाचा, खूप चांगलं आर्टिकल आहे. सुधाकर बडगुजरांचा पक्ष प्रवेश झाला. काही बातम्या अशा आल्या की बावनकुळेंना त्याच्याबद्दल काही कल्पना नव्हती. भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न येतो. पण मग त्याच सुधाकर बडगुजरांवर मोठा राडा भाजप. हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे. हा प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारला पाहिजे. आणि रघुनाथ भाऊंनी जे आर्टिकल लिहिलं ना लोकसत्तामध्ये ते जरूर वाचा. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंड होत आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून अनेक आरोप प्रत्यारोप झालेला आहे. तुमची देखील थोड्या वेळात सभा आहे. कसं बघता या सगळ्या मागच्या काही सहकार चळवळीत पारदर्शक कारभार व्हावा. आणि जी घटना बारामतीत झाली ही मला अस्वस्थ करणारी होती. याचं कारण माझा बँकिंगवर प्रचंड विश्वास आहे. आणि ती बँक जी आहे ती बँक ही RBI आणि नाबार्डच्या गाईडलाईन्सनी चालते. आता गाईडलाईन्स नाबार्ड आणि RBI, जेव्हा RBI इज द मेन बॉडी आणि ते नाबार्डला गाईडलाईन्स देतात की या देशातल्या सगळ्या बँका कशा चालतात. आणि सहकारी बँकाचं अथॉरिटी कोण आहे, त्यांना कंट्रोलिंग रेग्युलेटर इज RBI. पण त्यांचे निर्णय कधी आहे, चालली आहे कशी बँक, हे बघणारं सगळं काम हे नाबार्डचं असतं. आता आणि मला काळजी आहे की PDCC बँक ही शेतकऱ्यांच्या मालकीची बँक, ही कुणाची वैयक्तिक नाही. त्या एका ब्रांचमध्ये एक चुकीची घटना होते जी नाबार्ड आणि RBIला चॅलेंज करणारी आहे. त्याच्यामुळे मी कालही म्हणले की SIT झाली पाहिजे. हे कोणी कृती केली मला माहिती नाही, पण ज्यांनी कोणी केली ही चुकीचीच आहे. बँकिंग सेक्टरबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि PDCC बँक ही 100 वर्षापूर्वीची बँक आहे. आशिया खंडातली 1 नंबरची बँक आहे. त्याचा इमेज हे स्पॉटलेसच असायला पाहिजे, तेव्हाच लोक पैसे ठेवतील ना त्या बँकेमध्ये.
तर अशा एका ब्रांचमध्ये, आणि ब्रांचचा कायदा काय या देशामध्ये, ब्रांच कायदा असा सांगतो या देशातला की ब्रांचचे आवर्स म्हणजे ब्रांच किती तास उघडी राहिली, कधी उघडी पाहिजे, याचे नियम कायदे आहेत. कधी पण ब्रांच उघडा बंद असा नाही. RBI आणि नाबार्डला माहिती असतं किती ते किती बँकेत फुटफॉल्स कुणाचे आले आणि त्या दिवशी बँक उघडी का राहिली, तिथे कोण होतं, त्याचे सगळे व्हिडिओ आणि ऑडिओ हे 100% असतील. हे पोलीस आणि SITनी चेक केलं पाहिजे, कारण का हा सहकार चळवळीवर हा धब्बा आहे. हा वैयक्तिक मी बोलतच नाही आहे, मी पुन्हा म्हणते आहे, जे नियम कायदे बनवतात ते पहिले पॉलिसी मेकर्स आहे. आम्ही नियम कायदे बनवतो पार्लमेंटमध्ये, ते आम्हीच जर नाही पाळले तर मग उपयोग काय ते नियम कायदे करायचा. किंवा ह्या देशात हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो, कुणाच्या मनमर्जीनी नाही. त्याच्यामुळे जर नियम कायदे बनवला आहे तो नियम कायद्यांनीच चालला पाहिजे. आणि RBI या देशात अतिशय उत्तम आणि पारदर्शक काम करते आणि माझी अपेक्षा आहे की नाबार्डनी ह्याची इन्क्वायरी करावी आणि कुठेही देशात सहकार चळवळीची ह्याच्यामुळे बदनामी होऊ नये. ते अमित शहा जे केंद्रीय सहकार मंत्री देखील आहेत ते आज मुंबईमध्ये येत आहेत. आपल्या पक्षाच्या वतीने काही त्यांना निवेदन असणार? पक्ष नाही, अमित शहाजींची अनेक वेळा दिल्लीत ही आमची भेट होते. ते काय त्यांच्या कामासाठी आलेले आहेत. अतिथी देवो भव. अर्थातच कोणी आलं तरी त्याचं स्वागत केलंच पाहिजे. तर ते महाराष्ट्रात येत आहेत, त्यांचं स्वागत आहे. नाही, हा कोर्टाचा निर्णय सारा खूप आहे. जो काय कोर्टाने निर्णय दिला असेल, जर चुकीचा असेल, त्यांना वाटत असेल त्यांच्यावर अन्याय झाला तर त्यांनी तो चॅलेंज करावा. आणि जर खरं असेल तर हा देश नियम कायद्यानेच चालतो, हेच तर मी तुम्हाला सांगते मगासपासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.